नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता जवळपास बऱ्याच महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडला आहे आणि काही जण जमीन ओलाती करून हळद लावत आहे. तर हळद लावत असताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे. काळजी काय घ्यायची आहे? साधारणतः हळदीमध्ये या हळदीमध्ये ते त्या हळदीमध्ये 12 इंचाचा अंतर राहिला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला हळदीची संख्या राखता आली पाहिजे आणि नंतर वेळ प्रसंगी खत देताना सुद्धा चांगला मधामध्ये गॅप असला पाहिजे, जेणेकरून आपण ते त्याच्यामध्ये जे डवरं वगैरे फिरवतो ते फिरलं पाहिजे. या हिशोबानं आपण बेड दाबून घेतलं पाहिजे. तर साधारणतः बेड किती असलं पाहिजे हे तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकता, हे 12 इंचीची पट्टी आहे. तर हे 12 1 12, 12 2 24 आणि 12 3 36 इंचच्या वर आपल्याला हे बेड आहे साधारणतः. आणि हळदी लावायची जर असेल तर 100% असा एवढा गॅप असला पाहिजे 12 इंचाचा. हे इकून अशी हळद आणि इकून हे अशी हळद याच्या इकून आली पाहिजे. इकून आल्याच्या नंतर बघतो आपण, तर जेव्हा आपण हळद लावतो तर या साईडनं हळद जाते. तर नंतर एक 8-9 महिन्यानंतर खूप हळद मोठी झाल्यानंतर बेडच्या बाहेर येण्याची दाट शक्यता असते. तर कमीत कमी इकडं एक 6 ते 8-10 इंच इकडं एक राहिलं पाहिजे आणि इकडं पण 8 ते 10 इंच राहिलं पाहिजे आणि मधामध्ये गॅप राहिला पाहिजे. साधारणतः बेड बघा, हे 5 ते 6 इंच असं राहिलं पाहिजे. जेणेकरून 6 इंच जर राहिलं किंवा त्याच्यापेक्षा जास्त जरी राहिलं तर म्हणजे हळदीचे जे कांडे आहेत ते इथपर्यंत येतात आणि इकडली कांडे इथपर्यंत जाते, बाकीच्या कांड्या इकडे येतात, इकडल्या कांड्या इकडे येतात, जेणेकरून स्पर्धा होणार नाही. स्पर्धा नाही झाली तर नक्कीच पीक मोठं होईल, वाव होईल. आणि आपण भर टाकताना सुद्धा काही आपण खोऱ्यानं भर टाकतो, तर पूर्ण असा भर खोऱ्यानं केल्याच्या नंतर इकडल्या साईडनं शेंगा उघड्या पडतात. तर ते तसं न होता त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही हळदीविषयी नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हळदीविषयी तुम्हाला कुठली औषधी पाहिजे ते नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आपल्या इकडं एका गुंठ्यामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 1-1 क्विंटल म्हणजे ओली हळद काढलेली आहे, ज्याने चांगले हे वाळून हळद झालेली आहे. तर एकरी 40 क्विंटल वाळून हळद झालेले असे पण शेतकरी आहेत. 35 क्विंटल आहेत, 25 क्विंटल आहे. पण याच्यामध्ये जमीन, वातावरण, त्याची सोय या हिशोबानं उत्पन्न झालेलं आहे की उगाच असं उत्पन्न 40 क्विंटल नाही झालेलं आहे. तर त्यांची सोय पण तशीच करतात. ते 1-1.5-2 लाख किंवा त्याच्यापेक्षा शास्त्रीय पद्धतीनं ते खर्च करतात, जेणेकरून आपल्याला उत्पन्नात कुठेही हे होणार नाही. तर आपण कुठलाही बेड घेतला तर बघा, हे बेड आहे, हे इथून असा बेड जर घेतला 1 2 आणि 3 म्हणजे 12 36, तर मधामध्ये असा गॅप असला पाहिजे. गॅप असला तरच आपलं हे उत्पन्नात वाढ होईल, अन्यथा होणार नाही. नाहीतर त्याच्यामध्ये स्पर्धा होईल. स्पर्धा झाल्यामुळे यांना पण खायला नाही मिळणार आणि त्यांना पण खायला नाही मिळणार. तर हे न होता आपण या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आणि हळद लावताना आपण हळदीतील अंतर कमीत कमी एक असं 5-6 इंच, त्याच्यापेक्षा जास्त पण कमी नाही, असं दोघांमध्ये राहील. कारण इकडली कांडी इकडे जुळते, इकडली कांडी इकडं, आणि ते कोणीकडे कसे जाऊ शकते हे सांगता येणार नाही. त्याच्यामुळे आपण हळद लावताना ह्या गोष्टीचा नक्कीच अवलंब केला पाहिजे. आणि ह्याला अवलंब गोष्ट केल्या तर नक्कीच आपल्याला निश्चितच फायदा होते. आता राहिलं वळमनाचे काही रान आहेत, तिथं पाणी साचून धरतं. आता पलीकडलं जे रान आहे ते पाहू शकता, ते वळमनाचं रान. तर तिथं खोल बेड असणं गरजेचं आहे, जेणेकरून तिथं जास्त सड वगैरे लागणार नाही आणि औषध वगैरे आपलं त्याचं नुकसान होणार नाही. एक बघू शकता, रात्री भरपूर पाऊस झाला, काही याच्यात पाणी निघालं तर काही याच्यात पाणी निघलं नाही. तर हे असं न होता पूर्ण पाणी निघलं पाहिजे, व्यवस्थिशीर हे झालं पाहिजे. त्या हिशोबाने आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे, जेणेकरून आपल्याला उत्पन्नात घट होणार नाही. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. आणि आपण व्हिडिओ हा कुठून पाहतो हे नक्कीच सांगा. आपल्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला कुठलाही मोबदला लागत नाही आणि कुठलंही काय लागत नाही. आणि शेतीविषयी तुम्हाला खत वगैरे कुठले वापरायचे असेल तर तुम्ही नक्कीच माझ्याशी संपर्क करू शकता. मी इथंभूत, ICL, महाधन, यारातारा, माफेड, पूर्ण अशा वनिता वगैरे चांगल्या कंपनीचे तुम्हाला खत मी देण्याचा प्रयत्न करेल. एकदम स्वस्तामध्ये, कुठलीही फसवणूक होणार नाही. लिंबोळी पेंट,
किंवा इतर सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.